मीरा भाईंदर में कबड्डी समर कैंप का आयोजन। कबड्डी खेलने वाले बच्चों को मिला राष्ट्रीय खिलाड़ियों से प्रशिक्षण। मीरा भाईंदर महानगर पालिका के अग्निशमक विभाग में कार्यरत तथा कबड्डी खेल के समर्पित प्रशिक्षक सदानंद पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में बालयोगी कबड्डी संघ रायगांव भाईंदर द्वारा 1 जून से 10 जून 2026 तक विशेष कबड्डी समर कैंप का आयोजन किया गया है। बालयोगी सदानंद बाबा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रायगांव में आयोजित इस शिविर में 10 से 18 वर्ष आयु वर्ग के लड़के लड़कियां भाग ले रहे हैं। इस शिविर में खिलाड़ियों को पेशेवर राष्ट्रीय स्तर के कबड्डी खिलाड़ियों द्वारा प्रशिक्षण दिया जा रहा है। प्रशिक्षण के दौरान खिलाड़ियों को कबड्डी तकनीक, फिटनेस, श्वास नियंत्रण, ध्यान तथा खेल अनुशासन की विशेष जानकारी दी जा रही है। सदानंद पाटिल पिछले कई वर्षों से बच्चों को निःशुल्क कबड्डी प्रशिक्षण देकर उन्हें खेल के क्षेत्रों में आगे बढ़ाने के लिए प्रेरित कर रहे हैं। इस कबड्डी समर कैंप के आयोजन के संदर्भ में हमने सदानंद पाटिल सहित मुंबई से आए राष्ट्रीय स्तर के खिलाड़ियों से बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा। माझं नाव सदानंद विष्णू पाटील। मी मीरा भाईंदर महानगरपालिकेत फायर ऑफिसर आहे आणि मी गेले 5-6 वर्षापूर्वी ते अकॅडमी खोललेली आहे आणि आता हा समर कॅम्प चालू आहे 1 ते 10 जून दरम्यान। त्यासाठी आपण बाहेरून प्रशिक्षक बोलवले आहेत। प्रो कबड्डी खेळले प्रशांत चव्हाण आहे, जयपूरमध्ये 2 वर्ष खेळला, नंतर दिल्लीमध्ये 1 वर्ष आणि पुण्यामध्ये जे 4 वर्ष प्रो कबड्डी केले आणि महाराष्ट्र छत्रपती अवॉर्ड आहे। त्याचबरोबर नामदेव ईश्वरकर मुंबई पोलीसमध्ये आहेत, महाराष्ट्र पोलीसमध्ये प्रतिनिधित्व करतात आणि आता सुद्धा त्यांची एक जॉली क्लब आहे, मेन ते जॉलीचे बघतात। अशी कोच उद्या निलेश शिंदे येणार, तो सुद्धा प्रो कबड्डी खेळलेला प्लेअर आहे। गावामध्ये तर कमी बरेचसे मुलं आपले भाईंदरवरून येतात। गावातली मुलं थोडी आहेत, पण मला वाटते की गावातल्या मुलांना जास्त आले पाहिजेत। कबड्डीमध्ये स्कोप चांगला आहे, त्यामुळे मुलांना शालेय याच्यामध्ये DSS स्पर्धा होत्यात, त्यामध्ये शालेय स्पर्धेत 15% त्यांना 10वी 12वीला मार्क मिळतात आणि इकडे जास्त कबड्डीकडे नसून क्रिकेटकडे मुलं वळलेले आहेत। मला त्यांना एक सांगू इच्छितो, तुम्ही आपला जो मराठमोळा मातीचा कबड्डी खेळ आहे तो त्या खेळाकडे आकर्षित व्हा आणि कबड्डीमुळे आपलं फिटनेस अतिशय चांगला राहतो। माझं नाव प्रशांत चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेता। प्रथम मी सदानंद पाटलांचे त्यांना अभिनंदन करेन की त्यांनी इथे लहान मुलांसाठी कॅम्प, जे सगळी मुलं इथे 18 वर्षाच्या आतली आहेत, 10 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत आहेत आणि एक चांगल्या प्रकारे उत्तम व्यवस्था त्यांनी केली आहे राहण्याची। सकाळी नाश्ता असतो मुलांना आणि त्यांनी ट्रेनिंगसाठी मला बोलवलं इथे की आमच्या लहान मुलांना ट्रेनिंग द्यायचे। थोडक्यात रेग्युलर प्रॅक्टिस असते, पण खेळाडूंना आज ॲडव्हान्स ट्रेनिंगची गरज आहे। बेसिक ट्रेनिंग सगळेच क्लबमध्ये दिली जाते, पण त्याच्यानंतरचा जो भाग असतो ॲडव्हान्स ट्रेनिंग, ते ॲडव्हान्स ट्रेनिंग कुठे मिळत नाही, ती वरच्या लेवलला गेल्याशिवाय खेळाडूंना मिळत नाही। जर ती आत्तापासून मिळाली लहानपणापासून तर खेळाडूंचं भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि खेळाडू 18व्या वर्षापर्यंत तयार होऊन त्यांचं भविष्य त्यांच्या ह्याच्याने घडवतील। तर त्याच्यासाठी सदानंद पाटलांनी बोलवलं आणि मी इथे आलो आहे आणि आज 7 दिवस झाले मी प्रॅक्टिस घेतो आहे आणि मुलंही चांगला रिस्पॉन्स देत आहेत। मला खूप आनंद आहे। तसं बघितलं तर उपनगरमध्ये मोडतं मीरा भाईंदर, पण मीरा भाईंदर, विरार ह्या साईडला टीम्स कमी आहेत। सर्वांनी एकच ध्यास घ्यायला पाहिजे की कबड्डी, आता कबड्डी IPL सारखी प्रो कबड्डी चालू झालेली आहे। 10 सीझन झाले, 11 सीझन झाले आहेत, आता 12वी सीझन चालू होईल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये। तर सर्व नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीज असतील किंवा आपलं एखादं नगर असेल त्या नगरामध्ये पुढाकार घेऊन कबड्डीच्या टीम्स चालू करायला पाहिजे। महापालिकेने टीम चालू केली होती पण बंद पडले काही कारणाने, ती टीम पुन्हा चालू व्हावी असं मी महापौर उपमहापौरांना या तुमच्यामार्फत मी सांगू इच्छितो। एक चांगली टीम उभी केली होती, चांगल्या खेळाडूंना मानधन मिळत होतं, ते बंद झालं आहे, तर तुमच्यामार्फत तेही चालू व्हावं। मी नामदेव हरिचंद्र इसवलकर, खेळाडू जॉली क्रीडा मंडळ जोगेश्वरी तसेच महाराष्ट्र पोलीस संघाचा खेळाडू आहे। इथे जी सराव शिबिर सदा पाटील सरांनी घेतलेली आहे ही खरंच खूप भाईंदरमध्ये कबड्डी किंवा भाईंदरमध्ये क्रीडा हे खूप कमी प्रमाणात होतात, क्रिकेट सोडलं जातं, पण सदा पाटील सरांनी हे कबड्डीसाठी जे आता हे उपक्रम हे करतात, राबवत आहेत, ते खूप वाखाणण्याजोगे आहे। कारण त्यांना कोणताही इथे एवढा सपोर्ट नसून त्यांनी ती जी मेहनत घेत आहेत ते स्वतःहून जे कबड्डी मुलांसाठी, ज्या मुली लहान मुलींसाठी जे आता मी 2 वर्ष 3 वर्ष त्यांची मेहनत आणि ते बघतोय,
ते कंटिन्यू या मुलांसाठी जेवढं देता येतील तेवढी ते मेहनत त्यांच्यासाठी घेत आहेत. आणि सर, प्रशासनाला मी कळकळीची विनंती आहे माझी की आपल्याकडे विविध स्पोर्ट्स, कबड्डी, खो खो असे स्पोर्ट्स झाले पाहिजेत. महानगरपालिकेने आता कबड्डीचे कॉन्ट्रॅक्टवरती घेतले होते मुलं, पण तसेच असे कार्यक्रम राबवले पाहिजे जेणेकरून मुलांनाही 4 पैसे मिळतील व त्यांना त्या स्पोर्ट्सचं महत्त्व काय आहे ते त्यांच्या पालकांना पण कळेल. सर्वप्रथम या राई गावात बालयोगी सदानंद महाराज क्रीडांगण आहे. त्या ठिकाणी आज अनेक वर्षापासून आपले मीरा भाईंदर महानगरपालिकेचे फायर ऑफिसर श्री सदानंद पाटील हे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत असतात. तसंच प्रामुख्याने कबड्डी हा जो खेळ आहे तो प्रामुख्याने या ठिकाणी राबवण्यात येतो. आज तुम्ही बघत असाल की मागच्या महिन्यातच मोठा इथे भव्यदिव्य असा कबड्डीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि या आजूबाजूच्या गावातील राई, मुर्दा, मोरवा, भाईंदर या 4 आजूबाजूच्या परिसरातील जे लहान मुलं आहे यांना प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी होतो. त्यांना कबड्डी या खेळामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सदानंद पाटील यांचा पुढाकार असतो आणि खेळाच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर नेण्याचं काम सदानंद पाटील करतात आणि चांगलं प्रथम, द्वितीय असे पारितोषिकसुद्धा या खेळाडूंनी मिळवलेले आहेत. तर याच मातीतून चांगले खेळाडू घडवण्याचं काम सदानंद पाटील आणि त्यांचं संपूर्ण टीम करते. त्यांना शुभेच्छा देतो. असेच त्यांनी पुढाकार येऊन खेळाडू घडवावं एवढंच बोलतो आणि थांबतो.